आंतरराष्ट्रीय वार रेषा इयत्ता 9वी भूगोल. पृथ्वीचे परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केल्या. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळे तयार केली. त्या वृत्तजाळेतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी यांची सांगड घातली. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला 360 अंशातून स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात. पृथ्वी परिवलन करते वेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पृथ्वीकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमी पुढे असते. आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेला सुरू होतो तर पूर्वेला संपतो. पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात सर्वात अगोदर कोठे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वार रेषा निश्चित केली. ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा लागतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग 180 अंश रेखावृत्तावरून गेलेला आहे. त्यामुळे वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून गेलेली नाही. आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना कसे बदल होतात? पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर त्याला तोच वार म्हणजेच मागचाच मानावा लागतो. उदाहरणार्थ, शामराव जपानहून म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून 1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता अमेरिकेला म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे जाण्यासाठी निघाले. ते 24 तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता तेथे सोमवार 1 तारखेचे 13 वाजले होते. शामराव 5 तारखेला शुक्रवारी दुपारी 12 वाजता अमेरिकेहून पूर्वेकडून जपानला पश्चिमेकडे निघाले. ते 24 तासाचा विमान प्रवास करून जपानला पोहोचले. तेव्हा तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता तेथे शनिवार 6 तारखेचे दुपारचे 12 वाजले होते. आपला 24 तासांचा दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होते.